उद्घाटनाचा कार्यक्रम कित्येक महिन्यापासून हा रखडलेला. या शासनाच्या लोकांना एक सवय लागली की शासकीय निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही, हा आपल्या वैयक्तिक इस्टेटीचा, आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखं ह्यांच्या मनात धारला. हे पैसे त्यांची किती इस्टेट असो कुणाची, हे पैसे त्यांच्या इस्टेटीतनं निर्माण झालेले, ते जनतेच्या पैशातनं निर्माण झालेले पैसे आहेत. आणि ही मिरज पंचायत समिती ही राज्याची बऱ्यापैकी सगळ्यात मोठी असलेली पंचायत समिती. आणि त्यामुळे ह्या ठिकाणी निधी देत असताना वेगवेगळ्या सरकारांनी ह्या ठिकाणी, म्हणजे ह्या काळात काँग्रेसचं सुद्धा सरकार असताना ह्याला तांत्रिक मान्यता ह्या कामाला मिळाली होती, वेगवेगळ्या सरकारांनी. प्रथा अशी आहे आणि आम्ही समजून घेऊ की ज्या ज्या ठिकाणी सत्ता ज्यांची येईल त्यांनी कार्यक्रम नियोजित करावा, सगळ्यांना बोलवावं, कार्यक्रम घ्यावा. आता ह्या जिल्ह्यात जत तालुक्याची इमारतीचं काम सुरू करताना पालकमंत्री आणि तिथले स्थानिक आमदार दोघच करून घेतात, इतर कुणालाही बोलवत. एमएससीबीच्या कार्यक्रमाला तर आटपाडीला स्थानिक आमदारांनाच शिवसेनेच्या बोलवलं नाही, दुसऱ्या शेजारच्या मतदारसंघातले आमदार पालकमंत्री घेऊन त्याचं उद्घाटन करतो. जनतेचा, शासनाचा पैसा आम्हीच तुम्हाला दिलाय आणि त्यामुळे आम्हीच तुमचं काम करतो, अशी भावना लोकांपुढे घेण्यासाठी हा उद्योग चालला. दुर्दैवानं वनखेडे सरांनी सांगितलं मोड बांधली पाहिजे, खरं आहे, आणि म्हणून बांधली गेली. पुरी नसल्यामुळे काही लोकांना त्याचा फायदा वेगवेगळ्या वेळेला झाला आणि त्यातनं हे राजकारण घडलं. आपण खूप काहीतरी मोठं आहे अशी वागणूक काही लोक ह्या मतदारसंघात देत असतील, ते तर पूर्णपणे चुकीचे. आणि आम्ही संधी दिली की चांगला कार्यक्रम एकत्र घ्यायचा आहे. लोकांची अडचण होते, नवीन इमारत बांधायची होती म्हणून बऱ्यापैकी जुन्या इमारतीचं मेंटेनन्सचं काम थांबलेलं आहे, ती धोकादायक असू शकते. नवीन इमारत बांधली आहे, त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊया, त्या ठिकाणी कार्यक्रम तुम्हाला वेळ लागतो, तुम्हाला बसायला तरी जाऊया. आमदार साहेब ह्या ठिकाणी मीटिंग घेतली तरी दम बाजी सुरू. काही अधिकारी आहेत तर त्यांना वाटते की आज सत्तेचं त्यांना संरक्षण आहे, मात्र त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की आज कुणाची तरी बाजू कुणाच तरी ऐकून तुम्ही रेटून काही निर्णय घ्यायला लागलाय. सत्ता ही कुणाचीही कायम नसते आणि त्यामुळे अधिकारी म्हणून काम करत असताना ह्या पंचायत समितीत गेले 3 वर्ष प्रशासक काळात काय काय भानगडी केल्या, काय काय रामाचं राज्य करायचा प्रयत्न केला, मनाप्रमाणे करायची सगळी चौकशी. आता तुम्हाला कोणतरी थांबवत असलं, उद्या सत्तांतर झालं ती सगळी चौकशी 100% बाहेर निघणार आहे. या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि त्यातनं सत्ता कशी टिकवून ठेवायचे प्रयत्न झाले. प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसेवक 10-10, 15-15 वर्ष एका ठिकाणी ठेवून त्यांच्या माध्यमातून सत्ता त्या गावची चालू, तिथं भ्रष्टाचार करायचा सरकार खूप मोठा डाव ह्या मिरज तालुक्यात रचला गेला आहे. आणि त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालायचं आणि त्यांनी त्यांचंच ऐकायचं हा प्रकार, आणि त्यातनं हा कार्यक्रम लांबवायचा प्रयत्न झाला. कित्येक दिवस चालले, मंत्री येणार आहेत, मंत्री येणार आहेत. अहो, मंत्री येणार आहेत म्हणून काही कार्यक्रम थांबवायचा? ही इमारत मंत्र्यांसाठी बांधलेली नाही, ही सामान्य लोकांच्या सेवेसाठी बांधलेली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी सभापतींनी निर्णय घेतला, आज उद्घाटन घ्यायचा, आम्हाला निमंत्रित केलं. जिल्हा परिषद अध्यक्षा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. जयंत पाटील साहेब अर्थात ह्या तालुक्यातले आमदारच आहेत, मी या तालुक्याचा खासदारच आहे, सरकार या तालुक्याचे लोकप्रतिनिधी होते आणि आज इद्रिस भाई सुद्धा ह्या तालुक्यातलेच असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र घेऊन हा आज कार्यक्रम उद्घाटन घेतलेला आहे. त्याच्यात राजकारण म्हणून काय करायचा हेतू नव्हता, पण जनतेला ही बांधलेली इमारत लवकर सुपूर्द करायचं, लोकार्पण करायचा हेतू होता, तो पार पाडलेला आहे. सगळ्यांनी ह्या नवीन इमारतीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. या ठिकाणी चांगले निर्णय सदस्यांनी मिळून घ्यावेत सगळ्यांनी, असं मी त्यांना सांगतो. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे.
आज एक पुरोगामी विचार पुढे न्यायची जबाबदारी सगळ्यात मोठा तालुका जिल्ह्याचा ह्या नात्यानं तुमच्या सर्व पदाधिकारी आहेत की तुम्ही प्रामाणिकपणे तुमची जबाबदारी पार पाडावी अशी तुम्हाला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा ह्या लोकार्पण सोहळ्याच्या तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा.